आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये भोंदू खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल। खरातचा सीए ललित पोफळे यानेच केली होती तक्रार। सीए कडून आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। अवतार पूजा करायची सांगून खरातनं स्वतःचा सीए ललित पोफळेची फसवणूक केलेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटीकडे ताबा आहे। महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवरती रेकॉर्ड न ठेवता शेकडो गर्भपात केल्याचा संशय आहे। नाशिकमधील नामवंत डॉक्टरांची या प्रकरणी चौकशी होणार आहे। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे। सूत्रांची माहिती आहे, नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर आहेत। नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास केला जाणार आहे। भोंदू खरातच्या पत्नीचा उरणमधील जमीन व्यवहार रद्द। उरणमधील 3 कोटींची जमीन अवघ्या 58 लाखात लाटल्याचा संशय आहे। बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याप्रकरणी व्यवहार रद्द। उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी व्यवहार रद्द केला। भोंदू खरात प्रकरणातील जगदंबा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी आरोपी अविनाश कांडेकरच्या पोलीस कोठडीत वाढ। मुख्य आरोपी अविनाश कांडेकरला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। संबंधित घोटाळ्यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता। नागपुरातील एनजीओ लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावलेले आहेत। तक्रारदार मुलीविरोधातच आधी शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचं महिला कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय। वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं तक्रारदार तरुणीला 2 एप्रिलला कारवाईचा इशारा देण्यात आला होता। नाशिकमधील टीसीएस मधील लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधून अनेक पुरावे सापडण्याची शक्यता आहे। एसआयटीने दानिश शेखच्या मोबाईलमधील फेस लॉक उघडला। दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ऍप्लिकेशनला फेस आयडीची सुरक्षा होती। भोंदू मनोहर भोसलेला पुण्यातून अटक। कुर्डुवाडी पोलिसांनी भोंदू भोसलेला ताब्यात घेतलं। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये भोंदूला अटक करण्यात आली आहे। आता बघूयात राजकीय बातम्या। शिवसेना राष्ट्रवादी नंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीत देखील फूट पडली आहे। राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह राज्यसभेतील 7 खासदार भाजपात सामील होत आहेत। राज्यसभेतील आपच्या 2/3हून अधिक खासदारांचा भाजपात प्रवेश। राघव चड्डांची ट्विट करत माहिती। राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवरती 7 खासदारांची स्वाक्षरी असल्याची माहिती समोर। भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला। राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट। देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू आहे। राघव चड्डांसह 7 खासदारांनी गद्दारी केली आहे। पंजाबच्या मतदारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। जनता त्याचं उत्तर देईल। आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल। बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, ही गाठ मनसेशी आहे। मनसेचं मराठी रिक्षा चालकांना खुलं आव्हान, हे सहन केलं जाणार नाही। ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी करत अमराठी रिक्षा चालकांना इशारा। मराठीचं ज्ञान असलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्याच परवान्यांचे यापुढे नूतनीकरण होणार आहे। परिवहन विभागाचा निर्णय आहे। यावेळी संबंधित रिक्षा टॅक्सी चालकांच्या चारित्र्याचीही तपासणी केली जाणार आहे। झेन सदावर्ती हिने पोलिसात गिरीश महाजन यांना बोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती, पण गुन्हा मात्र दाखल झालेला नाहीये। मुंबई पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या 11 मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून पोलीस निरीक्षकांची भेट घेण्यात आली आहे। माटुंग्यामध्ये परप्रांतीय सुपरवायझरकडून मराठी कामगाराला शिवीगाळ करण्यात आली आहे। थकलेला पगार मागितला असता अश्लील शिवीगाळ केल्याचं समोर आलंय। मनसे परप्रांतीय सुपरवायझर विरोधात आक्रमक झालेत।